22 साली दोन कॉन्ट्रॅक्टरच्या भांडणात मला गुंतवायचा प्रयत्न झाला. मी सभापती होतो. मला कागद दाखवून आज ना उद्या आर्थिक शाखा पुणे, आर्थिक गुन्हे शाखा पुणे त्यांचं पत्र सभापती कार्यालयात ते माझ्याकडे होतं आहे. मी काय बोललो ना. गुन्हे कोणाचे आणि सांगतात काय की याच्यात रामराजांनी या कॉन्ट्रॅक्टरला पुण्याच्या त्यांच्या घरी बोलवून त्यांच्याकडे खंडणी मागितली म्हणून त्यांना अटक करा. हा आग्रह धरणारा कोण? दुर्दैवाने त्यांच्या मी जे नेहमी म्हणतो गेले 2 दिवस की मुख्यमंत्र्यांच्या न्याय बुद्धीवर माझा विश्वास केला हे कारण आहे ते आज मी इथं सांगतो. त्यांच्यापर्यंत बातमी केली. त्यांनी फोन करून सांगितलं की कुठल्याही राजकीय माणसाला याच्यात गुंतवायचा प्रयत्न होणार नाही, करू नका. जे काही योग्य असेल त्या कॉन्ट्रॅक्टरची भांडणं असतील त्यांचं ते बघून घेत, तपशिलात मी जाणार नाही. हे कोण करतो हे सगळ्या गोष्टी? मी करतो. अहो मी राजकारणात आलो, 96 साली मी आमदार झालो. या गटातटात असलेल्या तत्कालीन सगळ्या लोकांचे कार्यकर्ते आमच्यात मिक्स झाले. काही जण झाले नाही, ते वेगळे राहिले. माझी एकच विनंती आहे की कोणाच्या किती आहारी जावं हे ज्याने त्यांनी ठरवायचं. सुदैवाने त्यांची मुलं चांगली आहेत, त्यांच्याकडे बघून आम्ही गप्प आहोत. परंतु त्यांनी जर ताणलं तर तुटोस्तोपर्यंत मी ताणीन. मी तुम्हाला घाबरलो नाही, तुमच्या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याला तर चुकून घाबरत नाही. काय करेल तो जास्तीत जास्त हा माणूस? 77व्या वर्षी तुरुंगात टाकेल, टाकच आणि बघ तू पलटण मध्ये कसा राहतो. तुरुंगात ना तुला थर्ड लावीन, टाकूनच बघ. आणि हा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. टीम इन्स्टिट्यूशनल किलिंग व्यवस्थेचा बळी आहे. आणि आज गेले 2 ते 3 दिवस पोलीस चौकीत त्यांचा एकही फोन जात नाही. मी सुटला. आणि म्हणून मी म्हणलं होतं की त्या मुलीला तिच्या दुर्दैवाने तिचे काही कारणं असतील, तिची खाजगी कारणं असतील, आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही. कशासाठी झालं, कोणासाठी झालं, कोणामुळे झालं पोलीस बघतील. आम्ही नाव नाही घेतले. तो आमच्या तालुक्याची जी मानहानी झालेली आहे, अहो हे झाल्यानंतर मला किती फोन आले तिकडून. कुठनं? बीडमधून. अहो ती लोक फसवतात, फसतात, पण आम्ही असले उद्योग करत नाही. हो ह्याला खरं कारणीभूत कोण आहे? SIT झाली. मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. SITचं कार्यक्षेत्र काय आहे? 277 FIR कोणीतरी मला टीव्हीवर दाखवल्या. या 277 FIR तेव्हा DYSP कोण होता? त्याच्या सांगण्यावरनं झालं का? आणि त्याचाही SIT मध्ये समावेश करायला पाहिजे हे माझं ठाम मत आहे. माझी DYSP राहुल धस यांचं नाव घेतोय. त्यांनी SITच्या पुढे जायलाच पाहिजे. हा गुलाम असल्यासारखा हा माणूस तिथे राहत होता. IPS कशाचा IPS झाला? IPS होता का नाही कोणाला माहिती. इतका हलकट मनोवृत्तीचा माणूस आपल्याला DYSP म्हणून आणला कोणी? याचा कधी तुम्ही विचार केला का? तुम्ही सत्शील माणसं आहे, कौटुंबिक वत्सल माणसं आहे, कुटुंब वत्सल माणसं आहे. तुमचा कुठं पोलीस चौकीत संबंध? आमचा तरी काय संबंध? वाळूचे धंदे असतील त्या प्रांत, एक टाकल्या प्रांत आणला होता. तरी का आपल्या मुलीने आत्महत्या करावी तर महिला बसल्या. आणि त्या बाईला हे महाराज म्हणतायत की सगळं मिटवतो, रामराजांचं नाव घे. हे कुठलं आगवणे? काय माझा कार्यकर्ता होता? भांडणं त्यांची बेआबरू. आता ज्याला आबरू नाही त्याला बेआबरू कशी होईल हे मला कळत नाही. आबरू नाही, रामराजांचं नाव घे. आता बोलू का? तोंडावर आलंय पण आज नको बोलू. मी वाट बघतोय की नाव कधीतरी माझं घ्यावं, मग त्यांचा इतिहास सगळा सांगतो.
आणि त्यांच्या इतिहासात तुमचं भविष्य नडलं. एवढ्या काही माणसं असतात ही जन्मजात गुन्हेगार असतात, त्यातला हा प्रकार आहे. त्यांना संस्काराचं काही लागत नाही. त्याला सायकोपाथ हा शब्द आहे. हे सायकोपाथच आहे ते सद्गृष्ट. आणि त्यांना जर तुम्ही जर परत त्याचा थारा दिला, मला एक सांगा, मी त्यांना अंगावर घेतो, मी त्यांच्यावर टीका करतो आणि सिक्युरिटी कोणाला? त्यांना 4 गाड्या घेऊन फॉर्म 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 फॉर्म. मी ऐकलं इथंच कुठेतरी आज सकाळी आले होते का काल, आता रविवार आहे ना, काल आले होते. शनी महाराजालाही 7.5 लावणारा गृहस्थ आहे. शनी महाराज आला. काय बोलायचं त्याला? अरे हे आमची इलेक्शन नाही आहे. आजही मंडळी जरी विरोधात आहे का कशात आहे मला माहीत नाही, परंतु मंत्रालयात मला पाठिंबा देणारे सबंध IAS लॉबी आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि दुखवलेलं नाही. हे कोणी आणले हो? हा जो सद्गृहस्थ आरोपात टाकला आहे त्याच्यावर बलात्कार आणि कुठली तरी केस आहे इन्स्पेक्टर, त्याला कोणी आणलं? मी आणलं. अजून एक नाव घेऊ. या सभेच्या द्वारे आपल्या प्रांत मॅडम जे आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही महिला आहात, तुम्ही कोणाच्या कार्यकर्त्या नाही आहात, तुम्ही प्रांत आहात आणि प्रांतासारखं वागला नाही तर राहुल दसचं जे होणार आहे ते तुमचं होईल. त्याला फारसा वेळ लागणार नाही. सावध राहा, एवढं मी एक ज्येष्ठ माणूस म्हणून त्यांना विनंती करतो. सकाळीच मला एका व्यापाऱ्याचा फोन आला. कान उघडून नीट ऐका. तो म्हणाला आम्हाला विकास नको, आम्हाला सुरक्षितता पाहिजे. काय म्हणाला? विकास नको आम्हाला. मी नाही म्हणलेले, नाव नाही सांगणार व्यापाऱ्याचं, बिचावर ईडी टाकतील ते. आता आगावण्यावर ईडी स्वतःच्या लेटर हेडवर एवढी ताकद आहे, स्वतःच्या लेटर हेडवर. काय त्याला आता ही मी बघितली आहे का? त्यांनीच दाखवली ना. अच्छा, ते रामराजांनी ईडीला सांगितलं असेल. त्याचा मास्टर माइंड रामराजेच. तुझं फक्त तू नाव घे, मग बघ. तू फक्त माझं नाव घे. आणि मी तुम्हाला इतकं स्पष्ट सांगतो की मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध, माझे अख्ख्या महाराष्ट्रात 3 वर्षात कोणाचे वाद नाही आहेत, वैयक्तिक द्वेष नाही आहे. कुठेही जातो मी रामराजांची फलटण म्हणल्यानंतर यांचं नाही नाव निघणार, माझंच निघणार. आणि यांचं निघालं तर बघा जाऊन, पाहुणे रावळे असतील, तुम्ही माहेरभाषेने असाल, बाहेरचे असालच, विचारा. हा बदनाम करून टाकलेला समजा. कशासाठी आमचं कल्चर घालवत आहे, कशाला आमची संस्कृती घालवत आहे, कशाला आमचा इतिहास घालवत आहे. आणि आज मी एक, आम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आमचं नाव एक आहे, हेच पाप भरपूर झालेलं आहे. आमचा ब्रँड सत्यानाश केला. 27 पिढ्याचा नाईक निंबाळकर, 27 आहे. 27 पिढ्याची आबरू घालवली हे काय किती पिढे माणसं. काय त्याला अर्थ आहे? घराण्याची आबरूचं नाही, अमुक नाही. दुसऱ्याच्या आईवडिलांच्या विषयी काय बोलायचं? अहो माझ्या तोंडावर आलंय की हिंदूराव परवडला, कल्याणराव बरंच परवडला तो. हे तरी अजून एक तुम्हाला माहित नाही, त्या स्टेजवर मुख्यमंत्री अजून एक बसला होता. काय बोलला का? त्याला बरं वाटत होतं. चिंचकरला विचारा की काय चाललंय. माहिती आहे का चिंचकर? माहिती आहे का हो? आपल्याला माहिती असेल. त्याला सांगा मी नाव घेतलं. त्याला म्हणा 500 कोटीची नोटीस पाठव मला. 50 कोटीची नोटीस कोणाला पाठवते? ते अंधारे मॅडमला. माझी तिची ना ओळख, माझं तिचा नसा म्हणून ती उभा ठा. मी कुठल्या पक्षात आहे मलाच माहीत नाही. आता काय करायचं सांगा. त्या येतील उद्या बोलतील. हे लगेच 6 तारखे संध्याकाळी 6ला
रामराजे ह्याच्या मागे आहेत. आत्ताच सांगतो मी तुम्हाला काय बोलणार हे तुम्हाला आत्ता सांगून जातो. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांचा आणि 96 गोळी मराठा असल्याचा तुला जो अभिमान आहे, कुठले जे देव तुझे आहेत त्यांची शपथ घेऊन सांग की कर्णिक नावाच्या ॲडिशनल कमिशनरकडे जाऊन रामराजांना अडकवा हा प्रयत्न तू केला की नाही एवढं तुम्ही सांगा. तो कर्णिक माझ्या मित्राचा जावई, त्याने मला फोन केला, नाव घेऊन बोलतो की असं असं चाललंय तुम्ही बघा. संजय बाबांना आधीच कळलं होतं. बरोबर आहे. अहो इतकी नालायक माणसं, काय माझा संबंध? आम्हाला ओळखणारी माणसं आहेत. काय आता तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की या लढाईत रामराजांनी तुरुंगात जावं ही जर तुमची इच्छा असली तर तुमच्यासाठी तोही त्याग करायला मिळत आहे.